Okay, hello students. Without expanding the determinant, ha determinant 2, 3, 4 ha first row, 5, 6, 8 second row, 6x, 9x, 12x third row. Show that value is 0. डिटर्मिनंट एक्सपांड न करता, तो इव्हॅल्युएट न करता व्हॅल्यू 0 दाखवायची आहे. आठवा त्या 7 प्रॉपर्टीज. डिटर्मिनंटला व्हॅल्यू 0 कधी येते? कोणते तरी 2 रोज किंवा कोणते तरी 2 कॉलम्स, काय शब्द वापरला होता आपण, एकसारखे पाहिजेत. इंग्रजी शब्द आयडेंटिकल. सांगा डिटर्मिनंट घेतला आहे, याचे कोणतेही 2 रोज किंवा कोणतेही 2 कॉलम्स आयडेंटिकल येतील असं ऑपरेशन कोणतं करता येईल? त्याच्या व्हॅल्यूत चेंज न होऊ देता, व्हॅल्यूत बदल न होऊ देता. काय ऑब्झर्वेशन आहे? सो दॅट वी विल गेट एनी 2 रोज और एनी 2 कॉलम्स आर आयडेंटिकल. डिटर्मिनंटमधून कॉमन बाहेर घ्यायचं असेल तर या 9च्या 9 एलिमेंटमधून कॉमन पाहिजे असतो. काय प्रॉपर्टी असते ती? बस कुठल्याही एका रो मध्ये अथवा कुठल्याही एका कॉलम मध्ये जर कॉमन फॅक्टर असेल तर तो आपण डिटर्मिनंटच्या बाहेर आणू शकतो. आणि डिटर्मिनंटच्या बाहेर जर कोइफिशियंट असेल तो आत मर्ज करत असताना कोणत्याही कॉलमला अगर कुठल्याही एका रोला मल्टिप्लाय करून घेतलेलं बस पुरेस असेल. प्रॉपर्टी काय होती ती? इफ ईच एलिमेंट ऑफ एनी रो और कॉलम इज मल्टिप्लाइड बाय सम कॉन्स्टंट k, then value of the new determinant is k times value of original determinant. जे व्हॅल्यू दुप्पट तिप्पट करायचं असेल तर सगळ्याच्या सगळ्या एलिमेंटना मल्टिप्लाय करायची गरज नाही, कुठल्या एका सिंगल रोला अगर एका सिंगल कॉलमला. आणि उलट कॉमन घेत असताना सुद्धा रो किंवा कॉलममधून कॉमन असेल तर बाहेर आणता येईल. काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं? 6x, 9x, 12x असा तिसरा रो आहे. 3x कॉमन इथं आहे, 3x ची दुप्पट आहेत 6x, 3x ची तिप्पट आहे 9x आणि 3x ची चौपट आहे 12x. त्यामुळे या तिसऱ्या रो मधून कॉमन फॅक्टर घेता येईल तो आपण 3x टेकिंग 3x कॉमन फ्रॉम R3. हा तिसरा रो. R स्टँड्स फॉर रो आणि सफिक्सला 3 निरवतेचा क्रमांक. आणि असं कॉमन घेतल्यामुळं डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू चेंज होईल का? मुळीच नाही. पहिल्या रो मध्ये बदल नाही, 2, 3, 4. सेकंड रो मध्ये बदल नाही, 5, 6, 8. आणि ह्या तिसऱ्या रो मधून 3x कॉमन घ्यायचं म्हणताय. 3x जर कॉमन आला तर इथं 2 राहील, इथं 3x, सॉरी ओनली 3, आणि इथं 4. उलट मल्टिप्लाय करून बघा ते येतंय का? 3x इंटू 2 6x, 3x इंटू 3 3 त्रिक 9 9x, 3x इंटू 4 12x. जे आपण कॉमन घेतलेला करेक्ट आहे. आणि आत्ता ऑब्झर्वेशन डिटर्मिनंटचं कोणतं आहे तुमचं? पहिला रो 2, 3, 4, तिसरा रो 2, 3, 4. आणि फर्स्ट आणि थर्ड रो हे दोन्ही रोज आयडेंटिकल असतील तर डिटर्मिनंटचे कोणतेही 2 रोज अगर कोणतेही 2 कॉलम्स आयडेंटिकल होत असतील तर therefore value it is 3x into value of this determinant is 0. 0 येण्याचं कारण कोणतं आहे? हा C1 आणि हा C3 आयडेंटिकल. C1 is identical with C3.
and 3x any number into 0 is equal to product 0. Value of this determinant d is equal to 0. डिटर्मिनंट एक्सपांड केला काय हा न एक्सपांड करता व्हॅल्यू 0 दाखवली. असं एक तर ऑपरेशन तुमच्याकडून घडलंय काय की ह्याच्या किमतीत फरक पडलाय. फक्त आपण काय केलंय तर तिसऱ्या रो मधला 3x कॉमन घेतलाय. रो किंवा कॉलम मध्ये कॉमन फॅक्टर असेल तर तो डिटर्मिनंटच्या बाहेर आणता येतो आणि बाहेरचा आत मर्ज करायचं असेल तर तीच प्रोसिजर कोणत्या एका रोला किंवा कोणत्या एका कॉलमला मल्टिप्लाय करून घेता येतो. डिटर्मिनंटमधल्या ईच अँड एव्हरी एलिमेंटला मल्टिप्लाय करायची गरज नाही. ओके ठीक आहे. ओके नेक्स्ट प्रॉब्लेम. विदाउट एक्सपांडिंग द डिटर्मिनंट्स दोन्ही डिटर्मिनंट एक्सपांड करायचे नाहीत व्हॅल्यू काढायचे नाहीत. शो दॅट हा डिटर्मिनंट आणि हा डिटर्मिनंट इक्वल दाखवायचा आहे. जेवढी व्हॅल्यू या डिटर्मिनंटला आहे तेवढीच व्हॅल्यू या डिटर्मिनंटला आहे. दोघांच्या व्हॅल्यूज सेम दाखवायच्या आहेत आणि एक्सपांड न करता दाखवायचे आहेत. हे दोन्ही इक्वल दाखवायचे आहेत विदाउट इव्हॅल्युएटिंग. डिटर्मिनंट हा एक्सपांड केला असता LHSचा 1 इंटू डिटर्मिनंट या 4 एलिमेंटचा मायनस मिडल साईन मायनस एलिमेंट A इंटू डिटर्मिनंट या 4 एलिमेंटचा आणि लास्ट BC इंटू डिटर्मिनंट या 4 एलिमेंटचा आणि व्हॅल्यू काढले असते त्याला इक्वेशन फर्स्ट म्हणालो असतो आपण. RHSचा डिटर्मिनंट घेतला असता तोही एक्सपांड याच टाईपनं दोघांच्या व्हॅल्यू सेम दाखवता आल्या असत्या. पण तो रूट बंद आहे. ते किमती काढून तुम्ही इक्वल दाखवू लागला. व्हॅल्यू न करता एक्सपांड न करता इव्हॅल्युएट न करता याच्यावरती असे ऑपरेशन करा की याच्या व्हॅल्यूत चेंज झाला नाही पाहिजे आणि ऑपरेशन करत 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 कुठं पोचलो पाहिजे आपण डिटर्मिनंट हा मिळाला पाहिजे. एकही स्टेप तुमच्याकडून अशी व्हायला नको आहे जेणेकरून त्याच्या व्हॅल्यूत चेंज होईल. लेफ्ट साईड LHS घेतले मी. बोला इथून तिथपर्यंत कसं पोचता येईल. मल्टीप्लाय अँड डिवाइड बाय ABC. ABCनं मल्टिप्लाय करू आणि ABCनंच डिव्हाइड करू. मल्टिप्लाय अँड डिव्हाइड म्हणजे आपण कितीनं मल्टिप्लाय केलं 1नं मल्टिप्लाय केलं असं. ज्या संख्येनं मल्टिप्लाय करताय त्यानंच डिव्हाइड करत असाल तर मल्टिप्लाय तुम्ही 1नं केलं आणि 1नं कुणालाही मल्टिप्लाय घेतला असेल तर व्हॅल्यू बदलते काय मुळीच नाही. 1 इज मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी. therefore ABC divided by ABC. First column 1 1 1, second column ABC, BC, CA, EB. आता बघा ABC मध्ये 3 फॅक्टर आहेत. A एक फॅक्टर आहे, B एक फॅक्टर आहे, C एक फॅक्टर आहे. ह्या तिघांचा प्रॉडक्ट ना कुठल्याही एका कॉलमला मल्टिप्लाय करू शकाल किंवा कुठल्याही एका रोला मल्टिप्लाय करू शकाल किंवा A त्यातला एक फॅक्टर आत आणा कुठल्याही एखाद्या रोला मल्टिप्लाय करून, B आत आणाल कुठल्याही एखाद्या कॉलमला मल्टिप्लाय करून. कोणत्या फॅक्टरना कोणत्या रोला अगर कोणत्या कॉलमला मल्टिप्लाय करायचा हा चॉईस आपणाला आहे. आपण ठरवणार आहोत ते. पण ए मात्र तुमची वाटचाल पाहिजे ती इकडं पाहिजे. काय कराल आता ए आतमध्ये घेऊ येतो फर्स्ट रोला मल्टिप्लाय करून, बी आतमध्ये घेऊ येतो सेकंड रोला मल्टिप्लाय करून आणि सी आतमध्ये घेऊ येतो थर्ड रोला मल्टिप्लाय करून. मल्टिप्लाय बाय A, B and C 2. A न मल्टिप्लाय करू येते फर्स्ट रोला R1,
बीनं मल्टिप्लाय करूयात ते R2ला आणि सीनं मल्टिप्लाय करूयात ते R3ला रिस्पेक्टिवली. त्यास काय होईल, बाहेरचा फॅक्टर हा डिनॉमिनेटरचा ABC राहील 1/ABC इंटू डिटर्मिनंट. एनं मल्टिप्लाय करायचं ते R1ला, एनं मल्टिप्लाय करायचं ते R1ला. सांगा एनं मल्टिप्लाय A², एनं मल्टिप्लाय ABC. बीनं मल्टिप्लाय करायचं ते R2ला, सेकंड रोला बीनं मल्टिप्लाय B² ABC आणि सीनं मल्टिप्लाय करायचे थर्ड रोला C² ABC. इथं आपण मल्टिप्लाय केला आणि डिव्हाइड केला म्हणजे एकनं मल्टिप्लाय केल्यासारखं असेल, एकनं कुणालाही मल्टिप्लाय करू शकू. त्यातला फॉर एक्झाम्पल एची किंमत 2 आहे गृहीत धरा, बीची किंमत 3 आहे गृहीत धरा आणि सीची किंमत 4 आहे. ए इंटू बी इंटू सी घेतला तुम्ही इथं म्हणजे हे किती झालं, 3 2 6 6 चौक 24. डायरेक्ट 24 न कुठल्याही एका रोला किंवा कोणत्याही एका कॉलमला मल्टिप्लाय घेतलं चालतं आहे. 24चे हे 3 फॅक्टर्स, 2 न कुठल्या तर एखाद्या रोला, 3 न एखाद्या कॉलमला, ते कशाला मल्टिप्लाय करायचं हे आपला चॉईस असेल. आणि तो चॉईस मी इथं काय घेतला, एनं घेतलं ते फर्स्ट रोला, बीनं मल्टिप्लाय केलं तर सेकंड रोला आणि सीनं मल्टिप्लाय केलं ते थर्ड रोला. आता सांगा काय ऑब्झर्वेशन आहे, मल्टिप्लाय करत असताना जसं एका सिंगल रोल अगर एका सिंगल कॉलमला मल्टिप्लाय, तसं कॉमन घेताना इथेही तुम्ही ऐकलं मगाशी, कॉमन घेत असताना ह्या 9च्या 9 एलिमेंटमध्ये कॉमन असेल तर बाहेर आणाल, नाही गरज नाही. कोणत्याही एका कॉलममधून किंवा कोणत्याही एका रोमधून कॉमन फॅक्टर असेल तर बाहेर आणता येईल. तिसऱ्या कॉलमबद्दलचं ऑब्झर्वेशन काय आहे, तिन्ही एलिमेंट्स ABC आहेत. थर्ड कॉलममधला A इंटू बी इंटू सी कॉमन बाहेर घेता येईल. टेकिंग ABC कॉमन फ्रॉम, हा काय आहे C3 आहे, फ्रॉम C3. बाहेरचा फॅक्टर 1/ABC आहे तोच. ह्या तिसऱ्या कॉलम मधला ABC बाहेर A इंटू बी इंटू सी, त्यास बदलून येणारा तिसरा कॉलम 1 1 1. या 2 कॉलम्समध्ये चेंज नाही. ABC हा पहिला कॉलम, A² B² C² हा दुसरा कॉलम आणि बाहेर मात्र ABC डिवायडेड बाय ABC. त्याच नंबरनं डिवाइड करणार असाल तर कॅन्सल जरूर होईल. बाहेरचा फॅक्टर 1 राहिला, 1 हा कोइफिशियंट नाही दिलेला आहे, चालतो आहे. आणि आता बोला, अपेक्षित हे आन्सर मला पाहिजे. ABC असा पहिला कॉलम आहे, तिथेही ABC आन्सरमध्ये आहे RHS मध्ये, पण आपल्यात पहिला कॉलम आहे, आन्सरमध्ये दुसरा कॉलम आहे. A² B² C² हा इथं दुसरा कॉलम आहे, तिथेही आहे A² B² C², पण आपल्यात दुसरा आहे, तिथं तिसरा आहे. आणि इथं तिसरा कॉलम 1 1 1 हा तिसरा कॉलम आहे, इथं मात्र 1 1 1 हा पहिला कॉलम. एलिमेंट 9च्या 9 सेम आहेत अगदी आपले, फक्त जागा आलटापालट झाली, तेवढी ॲडजस्टमेंट करायची आहे. आणि प्रॉपर्टी काय, कोणत्याही 2 रोची इंटरचेंज किंवा कोणत्याही 2 कॉलमची इंटरचेंज केली तर काय प्रॉपर्टी बघितली होती. इंटरचेंज 2 टाईपची शिकलो आपण. इफ रोज अँड कॉलम्स आर इंटरचेंज्ड, व्हॅल्यू रिमेन्स कॉन्स्टंट. सगळ्याच रोजचं रूपांतर सगळ्याच कॉलम्समध्ये केलं असेल तर व्हॅल्यू चेंज नाही. परंतु कुठल्या तरी 2 रोमध्ये अथवा कोणत्या तरी 2 कॉलममध्ये इंटरचेंज केली तर व्हॅल्यू साईनमध्ये बदलते.
सांगा आता इथं ॲन्सरमध्ये मला पहिला कॉलम 1 1 1 पाहिजे. इथं मात्र पहिला कॉलम ABC आहे, तिसरा कॉलम 1 1 आहे. हा तिसरा कॉलम पहिला करायचा असेल तर पहिल्या आणि तिसऱ्या या दोघांची इंटरचेंजिंग फर्स्ट अँड थर्ड कॉलम बाय इंटरचेंज पहिला आणि तिसरा कॉलम C1 अँड C3. पहिल्या आणि तिसऱ्या कॉलमच्या आलटापालट, हा पहिला आणि हा तिसऱ्या कॉलमच्या आलटापालट. 2 नंबरचा कॉलम A² B² C² आहे तो. सांगा आता तिसरा 1 1 1 आहे तो पहिला होईल 1 1 1 आणि पहिला ABC आहे तो तिसरा होईल ABC. पण कोणत्या तरी 2 कॉलमची किंवा कोणत्या तरी 2 रोजची इंटरचेंज केलं तर घडतं काय? व्हॅल्यू साईनमध्ये बदलते. याची व्हॅल्यू 7 असेल तर ह्या इंटरचेंजमध्ये ह्याची किती झाली असेल? -7 होईल. ह्याची समजा -10 आहे तर ह्या इंटरचेंजमध्ये याची +10 होईल. तुमच्याकडून व्हॅल्यूत बदल होतोय. तो बदल व्हॅनिश करायचा असेल तर फक्त चिन्हात फरक पाडला मी. ह्याची 7 असेल तर माझ्याकडून याची -7 झाली. ह्याची -10 असेल तर माझ्याकडून याची +10 झाली. असा साईनमध्ये बदल केला. इक्वल टू साईन मला देता येत नाही, पण ह्या इंटरचेंजमध्ये तो मायनस. आता बघा याची किंमत 7 आहे गृहीत धरा, तर याची माझ्याकडून -7 झाली -7. व्हॉट इज मायनस ऑफ -7? 7. 7ला 7 राहील. याची -10 गृहीत धरा तर याची किती होणार? 10 होईल. हा 10 आणि हा -10ला -10 इक्वल टू साईन मी जरूर देऊ शकतो. जेवढी किंमत त्याची आहे तेवढीच किंमत याची आहे. आणि एवढ्या इंटरचेंजमुळे तरी कुठं ॲडजस्ट झाला ॲन्सर? फक्त माझा पहिला कॉलम ॲन्सरला टॅली झाला. आणखीन इथं थोडासा फरकच आहे. आणखीन एकदा सेम इंटरचेंज करू. ABC हा इथं तिसरा आहे, ॲन्सरमध्ये दुसरा आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्याची इंटरचेंज एवढा कमी जागेत मॅनेज करतो. मॅनेज करू आपण. बाय इंटरचेंज कोणाकोणाची इंटरचेंज? दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉलमची C2 अँड C3. बाहेरचा मायनस आहे तो मायनस इन टू डिटर्मिनंट. C2 आणि C3 C1 1 1 1 आहे तो. आता मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्याच्या आलटापालट. जो तिसरा आहे तो दुसरा होईल, दुसरा आहे तो तिसरा. ABC हा थर्ड कॉलम सेकंड होईल. ABC A² B² C² A² B² C². आणि पुन्हा इथं तुम्ही इंटरचेंज केले. आत्ता याची व्हॅल्यू 7 असेल तर माझ्याकडून त्याची -7 झाली आहे. किमतीत फरक पाडलाय मी. त्या 2 कॉलमच्या इंटरचेंजमध्ये व्हॅल्यू साईनमध्ये बदलली असेल आणि तो बदल व्हॅनिश करायचा असेल तर परत मायनस. व्हॉट इज -1 इंटू -1? 1. आणि 1 कोइफिशियंट नाही लिहिलेला चालतो आहे. 1 1 1 फर्स्ट कॉलम, ABC सेकंड कॉलम, A² B² C² थर्ड कॉलम. आणि हाच एक्सपेक्टेड राईट साईडचा डिटर्मिनंट आहे काय? इज इक्वल टू RHS. LHS पासून स्टार्ट केलं, राईट हँड साईडला आपण आलो. देअरफॉर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. सांगा एक तर ऑपरेशन याची किंमत फरक पडणार झालं काय?
मला ह्या ए बी सीची गरज होती, नुसतं घेता येत नाही, म्हणून मल्टिप्लाय केलं, डिव्हाइड केला. याचा अर्थ मी एकनं मल्टिप्लाय केल्यासारखा एकनं कुणालाही मल्टिप्लाय घेतलं चालतं आहे, व्हॅल्यूत बदल झाला नाही. बाहेरचा फॅक्टर आत घेत असताना कुठल्याही एका रोला अगर एका कॉलमला मल्टिप्लाय करून घेता येतो आहे, ते मल्टिप्लिकेशन मी अशा रीतीने केलं आहे. सो मल्टिप्लाय करत असताना सिंगल रोला अगर सिंगल कॉलमला, तसं कॉमन बाहेर घेत असताना सुद्धा कोणत्याही कॉलममधून किंवा रोमधून कॉमन बाहेर आणता येतं आहे. तो तिसऱ्या कॉलममधून ए बी सी बाहेर घेतला. त्यावेळेस मी इथं आलो, एलिमेंट याचे आणि त्याचे सेम आले, फक्त जागा आलटापालट आल्या. आणि जागा आलटापालट मला दोनदा करावी लागली. त्यावेळेस त्या ॲन्सरमध्ये ॲडजस्ट झालं. आणि दोनदा इंटरचेंजमुळे पहिल्या इंटरचेंजचं मायनस, दुसऱ्या इंटरचेंजचे मायनस, मायनस इंटू मायनस व्हॅनिश झाला. हा कोइफिशियंट एक लिहायची गरज नाही. आणि हेच अपेक्षित ॲन्सर आहे. मी सुरुवात लेफ्ट साईडपासून केली आहे. काय स्वप्न पडतं काय एल एच एसच घ्यायचे असते म्हणून? प्रॉब्लेम काय पाठ करायचा असतो काय? एखाद्या स्टुडंटनं आर एच एस घेतली तर काय केलं असतं? फक्त क्ल्यू देतो, हा 2-3 वेळा रिव्हिजन करा. राईट साईड घेतली असेल तर लेफ्ट साईडला कसं पोचला असता? क्ल्यू फक्त देतो मी. पहिल्या रोमधून ए कॉमन घ्या, बाहेर ए निघेल, तर इथं होईल ए, इथं होईल 1, आणि 1 मध्ये मात्र ए नाही तरी कॉमन घेता, मग काय होईल? 1/a होईल. ए बाहेर निघेल आणि पहिला रो 1/a 1a होईल. तसा सेकंड रो मधला बी कॉमन घ्या, 1/b 1b. आणि तिसऱ्या रो मधला सी कॉमन घ्या, सी बाहेर निघेल 1/c 1c. त्यास बाहेरचा फॅक्टर a इंटू b इंटू c आला. आणि पहिला कॉलम काय आला? 1/a 1/b 1/c. बाहेर आलेला ए बी सी या फॅक्टरनं मल्टिप्लाय एका कॉलमला करू येतो, तो कॉलम पहिला कॉलम घ्या. आणि पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय घेतल्यानंतर 1/a 1/b 1/c इथं आलं होतं. त्याला जर ए बी सीनं मल्टिप्लाय घेतलं तर बी सी सी ए बी. पुढं फक्त आत्तासारख्याच इंटरचेंज घेतल्या असतील, एल एच एसला जाऊन पोहोचू. जरूर प्रॅक्टिस करा दोन्ही टाईपनं. एल एच एस घेऊन मी सोडवला आहे, आर एच एस घेऊन तुम्ही सोडवा. क्ल्यू देऊन गेलो मी. ओके, ऑल राईट.